हॅलो, नमस्कार, सुप्रभात. आज एक खूप महत्त्वाचा आणि कॉमन पाहिला जाणारा विषय आपण पाहणार आहोत. ॲलोपॅथी ट्रीटमेंट खूप पटकन रिझल्ट देतात आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट खूप पटकन रिझल्ट का देत नाहीत? मुळात आयुर्वेदिक ट्रीटमेंट या रोगाच्या मुळापासून काम करण्यासाठी बनलेल्या आहेत आणि त्या तशा काम करतात. या उलट ॲलोपॅथी ट्रीटमेंट झालेल्या व्याधीची कंडिशन त्यावर टार्गेटेड ट्रीटमेंट म्हणून दिली जाते. सो ते सिम्पटम्स किंवा ती लक्षणं लगेच जागच्या जागी बसतात, पण व्याधी किंवा आजार मुळापासून बरा होत नाही. फॉर एक्झाम्पल, कॅल्शियमची शरीरात कमतरता झाली आहे तर कॅल्शियमच्या गोळ्या किंवा सप्लिमेंट चालू करतात. कॅल्शियम शरीरात वाढतं, होणारे संभाव्य त्रास किंवा लक्षणं तात्पुरती कमी होतात. आपल्याला वाटतं शरीरात कॅल्शियम बरोबर झालेलं आहे. घेणाऱ्या गोळ्या बंद केल्या जातात आणि आपली दैनंदिन कामं सुरू राहतात. काही दिवसांनंतर पुन्हा ही लक्षणं दिसायला लागतात. पुन्हा कॅल्शियमच्या गोळ्या किंवा सप्लिमेंट्स घेण्याची गरज येते. याचं कारण हे की ॲलोपॅथीमध्ये आपण टार्गेटेड ट्रीटमेंट देतो, मुळापासून काम करत नाही. या उलट आयुर्वेदामध्ये नैसर्गिक औषधी द्रव्यांचा वापर करून कॅल्शियम सप्लिमेंट्स दिले जातात. त्यासोबत शरीराला कॅल्शियम निर्माण करण्यासाठी किंवा त्या शरीरात शोषून घेऊन त्यांची मात्रा शरीरामध्ये मेंटेन करण्यासाठी आवश्यक असलेल्या औषध प्रणालीचा वापर केला जातो. नंबर 2, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेण्याइतके आणि शरीरावर असर होण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. हा कालावधी ॲलोपॅथी ट्रीटमेंटमध्ये जाणं नेसेसरी नसतं. त्यामुळे ॲलोपॅथिक ट्रीटमेंटचे रिझल्ट्स 1 ते 2 दिवसांमध्ये दिसण्यास सुरुवात होते, पण ते जास्त काळासाठी सस्टेन राहत नाहीत. या उलट आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा रिझल्ट हा 4 ते 5 दिवसांनंतर सुरू होईल, पण तो खूप काळासाठी सस्टेन राहील. ही ट्रीटमेंट कंटिन्यू करण्याचे पेशंट किंवा व्यक्तीमध्ये नसल्याने ॲलोपॅथी ट्रीटमेंट जास्त कंझ्युम केली जाते. या उलट आयुर्वेदिक ट्रीटमेंट मध्ये सोडून सुद्धा आपण ॲलोपॅथीकडे फॉरवर्डेड होतो. यामुळे मुख्य व्याधी हा त्या काळापुरता त्याच ठिकाणी बसून जातो, त्याची लक्षणे दबली जातात, परंतु मुळापासून काम न झाल्यामुळे काही दिवसांनी ते व्याधी किंवा ती लक्षणे पुन्हा दिसू लागतात. हा फरक त्यांनी जाणून घेऊन जेव्हा आपल्याला आजार होतोय त्यावेळेस डॉक्टरकडे जाऊन ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेण्यापेक्षा शरीरामध्ये जे छोटे छोटे संकेत किंवा जी छोटी छोटी लक्षणं खूप आधीपासून दिसायला लागतात त्यांकडे कटाक्षाने लक्ष द्या. त्यावेळी आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू करा. योग्य वेळी योग्य मात्रेत घेतलेली औषधं योग्य ठिकाणी लक्षणं कमी करण्यास मदत करतील आणि संभाव्य होणारी पुढे आजार आधीपासूनच निघून जातील किंवा ते कमी होतील. यामुळे ॲलोपॅथिक ट्रीटमेंट किंवा त्यामध्ये दिल्या गेलेल्या गोळ्या या आपल्या शरीरावर त्याच्या अवयवांवरती अतिरिक्त परिणाम करण्याऐवजी नैसर्गिक ट्रीटमेंट घेऊन मुळापासून होणारे संभाव्य आजार आपण कमी करू शकतो. धन्यवाद.